तुम्हाला आणि मला यावंच लागतं, राहावंच लागतं, जावंच लागतं मायबाप. संत स्वतःहून जन्माला येतात, देवाला बाकी आणावं लागतं. मग येत असताना प्रत्येकाची क्रिया बाकी भिन्न भिन्न आहे. तुम्हाला आणि मला आयुष्य तिथपर्यंतच राहायचंय. संत स्वतःहून आले दादानो, जगाच्या कल्याणाकरता आले आणि देवाला आणावं लागलं. कशा करता? देव आला त्या तिथीला जयंती आनंदोत्सव आहे, संत गेले त्या तिथीला पुण्यवान बनवतात. तुमचं आणि माझं जरा वेगळं आहे, म्हणून आपलं घातलं तर त्याला म्हणायचं वर्ष श्राद्ध विधी सोहळा, देवाची जयंती, संतांची पुण्यतिथी. तुमचं माझं वर्ष श्राद्ध. तोपर्यंत लोक ऐकत नाही, पण देवानं कोरोना सारखा झपका मारला का ऐकल्याशिवाय राहत नाही. विठाल विठाल हरी विठाल हो, ऐका मायबाप. मग माझा मुद्दा लांबेल. तुकोबरा अभंगाद्वारे म्हणतात, ज्याची खरी सेवा, ज्याची सेवाच खरी आहे, त्याच्या जीवाला भीती असण्याचं काय कारण आहे? काय कारण आहे? वारकरी सेवा करतोय ना, खरी सेवा आहे त्याची, भ्यायचं काय कारण आहे का? इतिहासामध्ये मावळ्यांनी सेवा केली. तरुण मंडळी पाठीमागच्या आजूबाजूच्या ऐका. मावळ्यांनी सेवा केली छत्रपती शिवाजी महाराजांची आणि स्वराज्याची स्थापना केली. सेवा खरी होती. बाजी म्हणायचा राजे ही मोहीम माझ्याकडं, येसाजी म्हणायचा राजे ही मोहीम माझ्याकडं, सूर्याजी म्हणायचा राजे ही मोहीम माझ्याकडं, बाजी प्रभू देशपांडे म्हणायचा राजे जेवढं पाहिजे तेवढं मावळं तुमच्या बरोबर न्या, पण या घोड खिंडीमध्ये बाजी आणि 300 मावळं माझ्याबरोबर द्या. तो पंचे आवाज जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खिंड सोडत नाही. याला बाजी म्हणायचं सेवा खरी आहे. विठाल विठाल हो, हे करण्याकरता युद्ध नाही करावं लागत मायबाप. हे करण्याकरता कुणाला त्या ठिकाणी बरोबर गच्चीला धरून नाही आणावं लागत. हे करत असताना कुणाला बळजबरी आणता येत नाही. समाज कार्यामध्ये मावळं जमवले, मला अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करवायचा आहे. कसे मावळे जमवले ऐका ना. इतिहासाचं उदाहरण सांगतो. ज्याची खरी सेवा, ज्याची सेवाच खरी आहे ना, त्याच्या जीवाला भय असण्याचं काय कारण आहे? ऐका. ज्या वेळेस रायारावानं पुण्याला पहार रवली, त्या ठिकाणी तुटकी वाहन फुटकी कवडी त्याला अडकवली आणि सांगितलं इथं वस्ती करणं अशुभ, जो कोणी वस्ती करील त्याचा निर्दोष होईल, असं सांगितलंय रायारावानं. संपूर्ण रयत आहे ना त्या काळातली, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आणि कड्या कपाऱ्यात लपून बसली. त्याच्या भीतीनं कोणी समोर यायला तयार नाही मोगलांच्या. अशा अवस्थेमध्ये मासाहेब जिजाऊ बाल शिवबाराजांना घेऊन पुण्यात आल्या. आवाज दिला पसरलेला रयतेला, या परत या गावात. रयतेने सांगितलं कोणाच्या भरोशावरती? मासाहेब जिजाऊंचं छोटं बाळ आहे, त्याचं नाव आहे शिवबा राजा. त्यांनी सांगितलं तुमच्या शिवबा राजाच्या भरोशावरती. तर रयत गावात आली, घरं कुजबुजू लागली, गावं कुजबुजू लागली आणि घरामध्ये आनंदोत्सव साजरे व्हायला लागले. पण खावं काय? काय शेती करण्याकरता लोकांकडे लोक मासाहेब जिजाऊंकडे येती झाली आणि म्हणली जिजाऊ आई साहेब तुमच्या सांगण्यावरून आम्ही परत गावात आलो, पण काय आमच्याकडे पेरण्याकरता बिबियाणं नाही आणि शेती करता बैलजोडी नाही, काहीतरी द्या. त्यावेळेस महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभा राहिली आणि त्या सहकारी संस्थेचं नाव आहे स्वराज्य आणि त्या संस्थेच्या संस्थापिका मासाहेब जिजाऊ. त्या स्वराज्य नावाच्या संस्थेमधून मासाहेब जिजाऊंनी शेतकऱ्यांना खतं दिली, बिबियाणं दिली, बैलजोडी घेण्याकरता त्या ठिकाणी पैसे दिले. शेतकरी रानात गेला, आनंदला, बहरला, शहरला, उभं पीक चांगलं यायला लागलं, डौलाने फडफडू लागलं. पण एक अवस्था प्राप्त झाली की रानगव्यासारखी मोठली धुळं जायची आणि ते उभं पीक नासवायची. रानगव्यासारखी धुळं जायची, उभं पीक नासवायची. शेतकरी मासाहेब जिजाऊंकडे येता झाला, ओ जिजाऊ साहेब सगळं झालं, सोन्यासारख्या त्या ठिकाणी धान्य लगडलं, सोन्यासारखी कणसही लगडली, पण रानगव्यासारखी धुळं जातात मासाहेब आणि उभं पीक नासवतात, काहीतरी करा. मासाहेब जिजाऊंच्या सुपीक डोक्यातून एक सुपीक कल्पना बाहेर पडली आणि मासाहेब जिजाऊन दौंडी दिली. ऐका, जो कोणी रानगव्याची शिकार करेल आणि शेताचं रक्षण करेल, रानगव्याला मारून शेपटी तोडून आमच्याकडे दाखवायला आणील, त्याला सोन्याचं कडं बक्षीस दिलं जाईल. काय बक्षीस दिलं जाईल? मासाहेब जिजाऊंनी दिलेली दौंडी आहे, पाठवलेला संदेश आहे. घरातली तरणीबाज मर्द मराठ्यांची जिगरबाज मंदिराळी बाहेर पडायला लागली, शेताचं रक्षण करायला लागली, त्या ठिकाणी रानगव्याची धुडं मारायला लागली, शेपटी तोडायला लागली, मासाहेब जिजाऊंकडे आणायला लागली आणि सोन्याचं कडं मिळवायला लागली. एक दिवशी रात्री 1:30चा प्रहर आहे. मासाहेब जिजाऊंच्या सुपीक डोक्यातून सुपीक कल्पना बाहेर पडली. याच्यातून दोन गोष्टी साधल्या मासाहेब जिजाऊंनी. पहिली गोष्ट पिकाचं रक्षण झालं आणि दुसरी गोष्ट स्वराज्याला लागणारी तरुण तडफदार मर्द मराठ्यांची मांदियाळी बाहेर पडायला लागली. तरुण पोरं गावातून बाहेर जाती झाली.
पिकाचं रक्षण करायला लागली, शेपटी तोडायला लागली, फिरगाळून आणायला लागली, सोन्याचा कडा मिळवायला लागली. एक दिवस रात्री 1:30-2चा प्रहर आहे, लाल महाल संत शांत निद्रिस्त पहुडलेला आहे. मासाहेब जिजाऊंकडे एक मावळा आला, त्याच्या पाठीवरती रानगाव्याचं धूळ आहे आणि शेजारी असणाऱ्या पहारेकऱ्याला तो म्हणायला लागला, अहो मासाहेब जिजाऊंनी सांगितलं होतं ना, जो कोणी रानगाव्याची शिकार करेल त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल. रात्री 1:30 वाजलेत, मासाहेब जिजाऊंना भेटायचंय, मला सोन्याचं कडं मिळवायचंय. पहारेकरी म्हणायला लागला, लेका येडा का खोळा तू, रात्री 1:30 वाजलेत, मासाहेब जिजाऊ झोपल्यात, आता सकाळी तुला सोन्याचं कडं दिलं जाईल. तो म्हणला जमणार नाही. ज्या क्षणी मारलं नाही आला त्या क्षणी विचार केला, आता जातो आणि मासाहेब जिजाऊंची गाठ घेतो, सोन्याचं कडं मिळवतो. असं जमायचं नाही, बोलाव मासाहेबांना. या दोघांची भांडणं लागली, मला जायचंय, तो म्हणायचा जाऊ नको, सकाळी ये. तोपर्यंत मासाहेब जिजाऊंच्या महालापर्यंत आवाज गेला. मासाहेब जिजाऊ जाग्या झाल्या, खाली आल्या आणि त्या मावळ्याच्या समोर उभ्या राहिल्या आणि म्हणल्या, कोण रे, कोण तू? तसा तो मावळा सरदिशी पुढं सरकला. मासाहेब मासाहेब मासाहेब, तुम्ही दौंडी येईल ती ना, जो कोणी त्या ठिकाणी रानगावाची शिकार करेल, शेपटी पिरगावून आणील, त्याला सोन्याचं कडं बक्षीस दिलं जाईल. हे पहा मासाहेब, सबंध रानगावाच घेऊन आलोय पाठीवरती. मासाहेब जिजाऊ समोर झाल्या आणि त्या मावळ्याला एक प्रश्न विचारला, मला सांगायचंय ज्याची खरी सेवा. मासाहेब जिजाऊ समोर झाल्या आणि समोर झालेल्या मासाहेब जिजाऊनी त्या ठिकाणी पाहिलं मायबाप आणि त्या पोराला एक प्रश्न केला, पण काय र, जर सकाळी आला असता तर तुला काय आम्ही सोन्याचं कडं दिलं नसतं. तसं त्या पोरान ते धूळ पाठीमागं टाकून दिलं. त्याच्या दोन्ही डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रुधारा व्हायला लागल्या आणि ते पोरग मासाहेब जिजाऊंना म्हणलं, मासाहेब, ओ आऊसाहेब, सोन्याचं कडं नग मासाहेब, तुमच्या कौतुकाची थाप माया पाठीव टाका मासाहेब. ज्या क्षणी रानगावा मारला ना त्या क्षणी विचार केला, आता जातो आणि मासाहेब जिजाऊंची कौतुकाची थाप माया पाठीव घेतो. सोन्याचं कडं नग, कौतुकाची थाप फक्त माया पाठीव टाका. मासाहेब जिजाऊ समोर झाल्या, दोन्ही हाताने त्याचे दोन्ही डोळे पुसले आणि त्याला विचारलं, काय र, नाव काय तुझं? तसं तो मावळा कडाडला, तान्हाजी मालुसरा, उमरड गावचा जी. त्या दिवसापासून तान्हाजी मालुसरे सेवेसाठी स्वराज्यात स्थापन झाला. स्वतःच्या मुलाचं लग्न आहे पण कडाडला आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं दिली दादा मावळ्यांनी 7 छत्रपतींना. अभंगाच्या पहिल्या कडव्यात त्या ठिकाणी खरी सेवा ज्याची, 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 खरी सेवा ज्याची खरी
तुका महाराजांकरता. वा. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. अजून एक सेवा महाराज सेवा करतात संत. ऐका बारकाईने. चोखोबारायांच्या त्या ठिकाणी बाई आणि बाळणपण जवळ आल्याच्या नंतर पूर्वीच्या काळी डॉक्टर नव्हते दादा, आणि डॉक्टर नसल्या कारणानं काय करावं आणि डिलिव्हरी करण्याकरता कोण आहे जवळ, म्हणून चोखोबारायाच्या बायकोने सांगितलं तुमच्या बहिणीला माझी डिलिव्हरी करण्याकरता घेऊन या, म्हणजे यांच्या ननंदबाईला. ठीक आहे म्हणले, हरकत नाही. पण महाराज चोखोबाराय घराच्या बाहेर निघले, भान हरपले आणि पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दिशेनं त्या ठिकाणी दिंड्या चालल्या होत्या आणि सुंदर भजन रंगलं होतं. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली भजन कर. हा. ज्ञानोबा माऊली तुकाराम. तुकाराम तुकाराम तुकाराम. भजन करा भजन. हा. तुकाराम 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 तुकाराम. ज्ञानोबा माऊली 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. हरी तुकाराम तुकाराम तुकाराम. हरी तुकाराम तुकाराम तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली. वा वा. ज्ञानोबा माऊली तुकाराम. हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम. 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 ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम. माऊली माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली. वा श्रोता वर्ग. हे ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम. 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 तुकाराम माऊलीच्या भजनातच माऊली आले नाही का. तुमचे उपसरपंच ज्ञानेश्वरजी वरकडे माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे बंधू मित्र. ऐका. भजन रंगलं भजन मायबाप आणि चोखोबरा विसरले ना, देहभान हरपले. संतांचं वाङ्मय आग लगे बस्ती में, हम हमारी मस्ती में. कुठं चाललेत काय आणायला. स्वतःच्या बहिणीला बोलवण्याकरता बायकोची डिलिव्हरी करण्याकरता निघालेत आणि देहभान हरपले, निघाले पंढरपूरच्या दिशेने. देवाच्या डोक्यावरती बोजा झाला बोजा. अरे याच्या बायकोची डिलिव्हरी आहे आणि हा कुठं माझ्याकडे निघालाय. सबंध वारकरी पंढरपूर मध्ये आणि विटेवरचा मालक चोखोबारायच्या घरी लागला दार वाजवायला. वहिनी उघडा दार हाका मारी. वहिनी उघडा दार हाका मारी. वहिनी उघडा मारी. वहिनी उघडा. हरी चोखोबाची बहीण झाला शरणा. चोखोबाची बहीण झाला शरणा. चोखोबाची बहीण झाला शरणा. चोखोबाची बहीण झाला शरणा. वहिनी उघडा दार हाका मारी. मारी. वहिनी उघडा दार हाका मारी. वा. चोखोबाची बहीण झाला शरणा. मायबाप जगाचा मालक आहे. हळू टाळ. हा
जगाचा मालक आहे, जगाचा मालक विटेवरून खाली उतरलाय. चोखोबराच्या दारासमोर येता झाला जगन्नियंता परमात्मा. दरवाजा वाजवते, ओ वहिनी उघडा ना दार वहिनी. काय करण्याकरता आलाय? चोखोबराच्या बायकोची डिलिव्हरी. जो आलाय तो देव आहे. संत महात्मे सांगतात, साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. तो परमात्मा आहे पण लाज नाही धरली. चोखोबरायच्या बायकोला म्हणतो, वहिनी उघडा दार. चोखोबरायच्या बायकोनं दार उघडलं आणि एक वाक्य बोलली चोखोबरायची बायको, बरे झाले बाई तुम्हा देवाने धाडिले, पती माझे गेले कवन्या गावा. देवालाच म्हणते, बरं झालं तुम्हाला कोणी पाठवलं? देवाने. पती माझे कोणत्या गावाला गेले काय माहिती, पण तुम्हाला देवाने पाठवलं. जो आलाय तो कोण आहे? देव. लाज नाही धरत माझा परमात्मा, पण सेवा पाहिजे, सेवा. ज्याची खरी त्याच्या जीवाला भय असण्याचं काय कारण आहे माय बाप? आलाय तो परमात्मा आहे. सांगतो, वहिनी उघडा ना दार वहिनी. टाळी वाजवा एकदा महाराजांकरता. चोखोबरायची बहीण झाला महाराज तो जगन्नियंता परमात्मा. आणि त्या ठिकाणी आला. मग ऐका ना मायबाप, सेवा खरी असल्यावरती तो जगन्नियंता परमात्मा सुद्धा येतो. फक्त काय पाहिजे? आणि ही सेवा घडण्याकरता, हे मुखात नाम येण्याकरता माता माऊलीने आयुष्यभर काय केलं पाहिजे? आपण देवाचं काय केलं पाहिजे? आता मला पायाला हात लावतो, तुमच्या खरं सांगा, खरं खरं तुमच्या ढवणवाडीत फक्त एवढ्याच माता माऊली आहेत का? होय दादा, एवढ्याच असत्या का? एवढ्याच नाही ना. मी चेक करीन बरं का घरी गेल्या, परत किती जणी घरी होत्या आहेत ना. मग सगळ्या का बरं नाही आल्या इथं? आमच्या बी गावात सप्ताह होता तुमच्या आधी, आहे का बरं का? बार काय नाही. माता माऊल्या बऱ्याच सप्त्याला नाही आल्या, पण वर चाळीच्या सकुबाईचं भांडण चालू झालं मीराबाई बरोबर. कोणा बरोबर? सकुबाईचं मीराबाई बरोबर भांडण चालू झालं. ती म्हणली कशी काय करते बघ ते आता सगळ्या बाया गल्ली सगळ्या. आणि वरून म्हणल्या कोणाचं आहे ग, कोणाचं चाललंय तिकडं. म्हणजे अशा कामाला कसं काय येतात? इथं येण्याकरता आयुष्यभर काय आलं पाहिजे? त्या देवाचं नाव मुखामध्ये आलं पाहिजे ना. शेवटच्या टायमाला माऊली आता किती प्रयत्न करा, नाहीच येत, नाहीच येत. आयुष्यभर नाही केलं यायला कधी आपल्या बापाची पेंड काय? तुमच्या नाही, माया सुद्धा नाही. आयुष्यभर काय असावं लागतो? सराव असावा लागतो, सराव. एक म्हातार पडलं ना महाराज याच्यात, कुठं आथुरणावरती पडलं, खिळलं आथुरणावरती, आणि आयुष्यभर देवाचं नाव नाही घेतलं. पण त्याच्या पोरांनी कीर्तनात ऐकलं होतं, नाही का आयुष्यभर घ्याय ना. शेवटच्या टायमाला घेतलं ना, उद्धार झाल्याशिवाय राहणार. पोरं जरा धार्मिक वृत्तीची होती. पोरं म्हणले म्हातारं तर पडले पण आयुष्यभर देवाचं नाव घेतलंय का? नाही ना घेतलं. धान्याची रास लागली होती समोर. धान्याची काय लागली होती? रास. एक मग पोरग हुशार होतं, त्यांनी म्हाताऱ्या समोर त्याला ब्लेड मारलं. असं म्हाताऱ्याच्या नकळत ब्लेड मारलं, म्हाताऱ्या पुढे धान्य गाळायला पाहिजे. त्याचा माणूस फक्त एकच होता उद्देश, धान्याची रास. धान्य गाळायला लागलं ना, हा म्हणन ए पोरांनो धान्य गाळायला लागले शिवा शिवा, धान्य गाळायला लागले शिवा. शिव म्हणन नाही तर शिवा म्हणन, पण देवाचं नाव येईन का नाही? म्हातारं पुढचंच होतं महाराज पट्टीचं. ते म्हाताऱ्याने ती धान्याची रास गाळताना पाहिली आणि ते मोठ्याने म्हणलं ए कार्टे हो, 15 मिनिटं झाले मी बघतोय ते धान्य बदा बदा गळातय, त्याला टाचा घाल म्हणलं, पण शिव नाही म्हणलं. आता मला सांगा, टाचात किती अक्षर आहे? किती आहे? 2 आहे. आणि शिवात किती आहे? मग टाचात 42, शिवात काय 42 होते का?
पण नाही ना आलं शेवटच्या टायमाला मुखात नाम, का येणारच नाही. आयुष्यभर त्याच्याकरता भजन केलं पाहिजे. मग त्या परमात्म्याचं भजन केलं, तो आयता आला घर पुसोनी, तो आयता येतो महाराज. पण आधी काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे. मग सगळ्यांनी करा बरं एकदा सुंदर, हातवर करा बरं सगळ्यांनी, घ्या सगळ्यांनी हातवर एकदा सुंदर मोठ्या प्रेमाने भजन करा. आणि आता असेच राहू दे, मी आलो चहा घेऊन तोवर, नाही जुळायचं काय. हा, सुंदर मोठ्या प्रेमाने भजन करायचं बरं का. आता कॅमेरा फिरवल आणि महाराष्ट्रभर हे भजन जाईल. गावातली जर तरुण मंडळी आजूबाजूला असतील तर स्वतःच्या मोबाईल मध्ये हा व्हिडिओ रेकॉर्ड करून घ्या, शूट करून घ्या आणि उद्या तुमच्या ग्रुपवरती टाका. अखंड हरिनाम सप्ताहाचं 44वं वर्ष आणि या ठिकाणी ढवाणवाडीमध्ये केलेलं भजन आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये रंगलेलं भजन टाका उद्याच्या ग्रुपला. सुंदर मोठ्या प्रेमाने भजन करा. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान. जय बोलो हनुमान की. जय बोलो हनुमान. जय बोलो हनुमान की. जय बोलो हनुमान. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरि हरि जय जय 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 हरि जय. अर्थ जिकिरीचा असावा, कष्टाचा असावा. म्हणून तर तुकोबराय म्हणतात, ज्याची खरी त्याच्या वाद अधिका अधिक आनंद. स्वामी बरोबर जर वाद घातला ना तर त्याचा आनंद होतो महाराज. पण भांडण हे तत्वाचं असावं. कशाचं असावं? तत्वाचं असावं. कसंही भांडण असण्यात उपयोग नाही. पारनेरवरून एसटी निघोजला येईपर्यंत 2 माता मावले भांडत होत्या. कशात? एसटीत. एक म्हणायची माझी जागा ही खिडकी मागं नाही करायची, एक म्हणायची पुढं नाही करायची, एक म्हणायची मागं नाही करायची, एक म्हणायची पुढं नाही करायची. कंडक्टर शेवटी तोपर्यंत वैतागला आणि निघोज गाव आल्याच्या नंतर म्हणला, ए कशासाठी भांडता तुम्ही दोघी जणी? ती म्हणली, मी हिला मागच पासून सांगते मागं नको करू, ती मागच खिडकी करते. मागची म्हणली, हिला मागच धरून सांगते पुढं नको खिडकी करू, ती पुढंच करते. कंडक्टर म्हणला, भांडण तिकडे पेटवा तुमचं, पण खिडकीला काच कुठं आहे? नाही कळलं तुम्हाला? भांडणं चालल्यात तुमची तासापासून, पण कशावरून चालल्यात? ज्या खिडकीला काचच नाही. आली का पंचायत? मग आपली भांडणं अशी आणि संतांची मार्मिक भांडणं, तत्वाची भांडणं. ऐका ना, तुमच्या गावासारख्या गावात एक साधू महात्मा त्यांचे 25 शिष्य परिवार आले. किती आले? 25 शिष्य परिवार आले. गाव पूर्ण ओरिजिनल आस्तिकाचं गाव होतं. आस्तिक साधू महात्मे आले तर असं कळलं ना, प्रत्येकाच्या घरी त्या ठिकाणी सडा सामर्जन, प्रत्येकाच्या घरी पुरणपोळ्याचं नैवेद्य, प्रत्येकाच्या घरी सगळं जिथं तिथं साधू महात्मा आमच्या घरी या ना जेवायला, ओ साधू महात्मा आमच्या घरी या ना जेवायला. प्रत्येकाच्या घरी यथोचित स्वागत झालं साधूचं. आणि गाव सोडायच्या टायमाला शिवेवरती साधू महात्मा गेले आणि त्यांनी सहज पाठीमागं पाहिलं. म्हणलं, तुमचं गाव वस पडो. कोण म्हणलं? ऐकायला कसं वाटतंय? एवढं चांगला पाहुणचार केला आणि ते काय म्हणले, तुमचं गाव काय पडो? वस पडो. एक शिष्य हुशार होता, त्याने ते वाक्य ऐकलं आणि म्हणला, गुरुला विचारू गड्या संध्याकाळी हे असं का बोलले. पुढच्या गावात गेले. संध्याकाळची वेळ होती. पुढचं गाव पूर्णपणे नास्तिकाचं. ए दिदी, ए पलीकडची पोरं शांत बसा बरं का, नाही तर गाडीत टाकून नेईन आता याच्यानंतर. हा, पुढचं जे गाव आहे ना, गाव ते पूर्णपणे नास्तिकाचं. साधू आलेत, कळलं का लोकांनी फ्रीज मधून अंडेच आणले बा, डायरेक्ट डोक्यावर फेक, कोणी इकडे फेक. आले काय आमच्या गावात? बोलवलं कोणी होतं? लोक नास्तिकाचंच गाव ना सगळं. कोणी जेवायला विचारलं नाही, कोणी प्रसादाचं विचारलं नाही, कोणी पाणी दिलं नाही. पूर्ण नास्तिकाचं गाव आहे महाराज.
साधू महात्मा त्या गावाच्या बाहेर पडले आणि गावाकडे पाहिलं आणि म्हणले, गड्या हो, तुमची ह्याच गावात भरभराट हो. करिता स्वामी सवे वाद. तो शिष्य म्हणला, गुरुजी लहान तोंडी मोठा घास घेतो. मग अशी मी विचारलं नाही तुम्हाला का तुम्ही असं का बोलले, पण आत्ता विचारल्याशिवाय राहणार नाही, माझ्या प्रश्नाचं समाधान करा. ते म्हणले, बोल ना बाळा. म्हणले, मगाचं एवढं चांगलं आस्तिकाचं गाव होतं, सगळं काय जिथं तिथं केलं, तुम्ही त्यांना शाप दिला की तुमचं गाव वस पडो आणि हे नास्तिकाचं गाव आहे, यांना आशीर्वाद काय दिलाय, तुमची याच गावात काय हो, भरभराट हो. असं का? ते म्हणले, बाळा तुला नाही कळायचं. नाही म्हणलं, मला उत्तरच जाणून घ्यायचंय. म्हणले, ऐक ना बाळा, मागचं जे गाव होतं ना ते पूर्णपणे आस्तिकाचं होतं. प्रत्येकाच्या घरी ज्ञानेश्वरी आहे, प्रत्येकाच्या घरी गाथा आहे, प्रत्येक घरात संध्याकाळी हरिपाठ आहे. ते गाव जर ओस पडलं ना तर ते त्यांच्या संगतीने शेजारची गावं चांगली करतील. म्हणजे ज्या गावात सप्ताह होत नाही ही गाव ओस पडल्याच्या नंतर लोक बाहेर पडतील आणि ते गाव चांगलं करतील. काय चांगलं करतील? गाव. मग यांना हा आशीर्वाद का दिला की हे यांचं गाव त्या ठिकाणी ह्याच गावात भरभराट हो. गुरुजी म्हणले, ह्या औलादी जर गावाच्या बाहेर पडल्या तर चालू सप्ते बंद पाडतील. नाही कळलं तुम्हाला? हे लक्षात कीर्तन संपताना हे जिथं चालू सप्ते आहेत ना ते बंद पाडायला मागं पुढं पागणार नाहीत. म्हणून या नास्तिकांचा गावात उद्धार झाला पाहिजे आणि आस्तिकाचं गाव वस पडलं पाहिजे, म्हणून तर हे सुधरवतील. हे साधूंनी दिलेला आशीर्वाद आहे. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या कडव्यात तुकोबराय बोलतात, वाद घाला पण तत्वाचा घाला, तत्वाचा करिता स्वामी सवे वाद अधिका अधिक आनंद. पण तुमचं आणि माझं सगळं आयुष्य कशात चाललंय माहिती का? कशात? मायेमध्ये, आशेमध्ये. मी रोज लोकांना एक दृष्टांत सांगतो बाबा, लोकांना पटतो सुद्धा, ऐका ना बारकाई ना. आपला जन्म जो चालला ना मायबाप, तो कशात चालला? आशेमध्ये आणि मायेमध्ये. ऐका, एक माया, माया काय करते? दिसत नाही पण त्रास दिल्याशिवाय राहत नाही. तुमचा माझा जन्म चाललाच कशात? ऐका ना, कांद्यात नाही भेटलं बटाट्यात भेटन, बटाट्यात नाही भेटलं ऊसात भेटन, नाहीच काय भेटलं तर मसान वाटेत भेटन, पण भेटनच ना. असं आपलं जीवन चाललंय. तुमचं चाललंय आशेत, यात काय नवले. आमचं कशात चाललंय? जर आमचं आशेत नसतं तर रात्री कीर्तन कर्जत तालुका, आज सकाळी श्रीगोंदा तालुका मुंगूस गाव 10वा आणि संध्याकाळच्या कीर्तनाला ढवणवाडी. आमचं सुद्धा कशात चाललंय? कशाच्या मागे पडलो आपण? माया. माया असतेच अशी जी दिसत नाही पण त्रास दिल्याशिवाय राहत नाही. आता तुमच्या लक्षात येईल बरं का, जी दिसत नाही, त्रास दिल्याशिवाय राहत नाही, पण तिच्या मागे तुम्ही ना पण सगळे चालू. एक समजून चला, एक माया डॉक्टरकडे गेली. मी रोज कार्यक्रमात लोकांना सांगतो, मला वाटतं ते आपण श्रीगोंद्यात सुद्धा विकास बाबा हा दृष्टांत घेतलाय, पण तो त्या दिवशीच्या कार्यक्रमात आपला अर्धाच राहिलाय. वातावरणामुळे नाही का, उद्धव बापून ते गायन करायला सुंदर वातावरण त्याच्या कार्यक्रमात. ऐका माय बापानं, ऐका ना महाराज. ती माया डॉक्टरकडे गेली आणि डॉक्टरला म्हणले, ओ डॉक्टर साहेब, माझा नवरा येडा झालाय, तो फक्त एकच वाक्य बोलतोय. डॉक्टर म्हणले, कोणतं? म्हणली, माझे पैसे माझं सोनं. एवढं एकच वाक्य तो बोलतोय. कोण?
तुमच्या लक्षात येईल बरं सिद्धांत, फक्त उत्तर तुम्हाला द्यायच्यात, बार काय नाही का माता माऊल्यानं. माझा नवरा येडा झाला आणि तो एकच वाक्य बोलतो, माझे पैसे माझं सोनं. तो म्हणला ठीक आहे, आपण त्यांच्यावरती ट्रीटमेंट करू, पण पेशंटला इथपर्यंत घेऊन या, आपण त्यांचा इलाज करू. बाई हुशार होती, ती मायच ना महाराज. ती म्हणली डॉक्टर साहेब तुमचं सगळं खरं आहे, पण आता दवाखाना तुमचा शहरात आहे, मी खेड्यात राहिलाय, माझ्याकडे गाडी नाही. मग गाडी निघून गेल्याच्या नंतर काय कर, तुमची गाडी द्या, तुमचा ड्रायव्हर द्या, मी एक काम करते माझ्या नवऱ्याला घेऊन येते. डॉक्टर हुशार, म्हणला शेवटच्या टायमाला बिलात सगळंच भाडं थोडं सगळं वसूल करून घेऊ, काय काळजी नाही. ते म्हणलं ठीक आहे, काय अडचण नाही. बाई येताना एकटी आली माऊली दादा, पण जाताना 2 जण गाडीत आणि एक गाडी त्यांच्या बरोबर. येताना कोण होती? एकटी. जाताना एक डॉक्टरचा ड्रायव्हर आणि गाडी तिच्या बरोबर होती. बाई इकडं तिकडं पाहिलंच नाही तिने, सरळ सोनाराचं दुकान गाठलं आणि बाई त्या सोनाराच्या दुकानात गेली. बुवा माया, सोनाराच्या दुकानात माया घुसली आणि त्या सोनाराला म्हणली, ओ सोनार दादा, एक काम करा ना, उद्या माझ्या मुलीचं लग्न आहे, मला 10 तोळे सोन्याचे दागिने त्या ठिकाणी पाहिजेत. गडबडीमध्ये माझी पर्स घरी राहिली, पैसे आणले नाही. तो म्हणला मग हल्लीचा जमाना ऑनलाईनचा झाला, नेट बँकिंग करा, ऑनलाईन मारा, काय अडचण नाही. ती म्हणली ऑनलाईन मारले असते, पण माझ्या मोबाईलचं सर्व्हर डाऊन झाले. काय डाऊन झाले? त्याच्यामुळे पैसे सुटत नाही. मग तो म्हणला मध्य काढायचा कसा? म्हणले मध्य असा काढू, तुम्ही एक काम करा, मला 10 तोळे सोन्याचे दागिने द्या, ती पर्स मी घेते, तुम्ही माझ्या बरोबर माझ्या गाडीत बसा. गाडी कोणाची? तुमच्या नाही लक्षात आलं गाव नबी, गाडी कोणाची? हा, तुम्ही माझ्या बरोबर माझ्या गाडीत बसा, माझा ड्रायव्हर घरी येईल, मी तुम्हाला त्याच्याकडे पैसे देते आणि तुम्ही परत बरोबर इथपर्यंत या. सोनाराने सहज असं बाहेर वळून पाहिलं, म्हणजे बाबा का नाही. हा, बाहेर पाहिल्याच्या नंतर गाडीवरती अधिकचं चिन्ह लिहिलेलं होतं, पाठीमागं टाकलेलं होतं. अधिकचा अर्थ असा होतो, हिचा नवरा कोण असला पाहिजे. हाय का काय अर्थार्थी संबंध? सोनार म्हणला ज्या अर्थी अधिकचं चिन्ह दिसतंय त्या अर्थी हिचा नवरा कोण असला पाहिजे. डॉक्टर मालदार पार्टी आहे, उधार द्यायला हरकत नाही. त्यानं 10 तोळे सोन्याचे दागिने दिले. जाताना 2च गाडीत होते, पण येताना 3 झाले. कोण कोण? एक सोनार, एक ती बाई आणि एक त्या डॉक्टरचा ड्रायव्हर, 3 जण झाले. बाई म्हणली जाऊ द्या गाडी, घ्या पुढं, घ्या पुढं, घ्या पुढं. या ड्रायव्हरला वाटलं नक्कीच हा बसलेला ह्या बाईचा कोण असला पाहिजे. कोण असला पाहिजे? नवरा. कारण ती काय म्हणली होती, माझा नवरा कोण आहे? सोनार आहे, हा नवरा असला पाहिजे हिचा. तिने गाडी त्यांनी हॉस्पिटलच्या बाहेर घेतली मायबापानो. ड्रायव्हरचं काम संपलं, ड्रायव्हर उतरून निघून गेला, त्याच्या पाठीमाग बाई उतरली. सोन्याची पर्स तिच्या हातात होती, ती गेली, अजून आली नाही. अजून आली नाही. पण गाडीत 1 जण गुतला ना. कोण? तास झाला बाई आहे ना, 1.5 तास झाला बाई आहे ना, 2 तास झाले बाई आहे ना. तो म्हणला अशा गरमीच्या टायमाला गाडीत जर बसलो, काचा बंद, तर मेल्याशिवाय गत्यंतर नाही गड्या. तो गाडीतून खाली उतरला, डायरेक्ट डॉक्टरच्या केबिन मध्ये घुसला. आणि डॉक्टरला तो सोनार म्हणला ती कुठे गेली? कोणती? ओ ढवणवाडीकर, कोण कोण? ती कुठे गेली? डॉक्टर म्हणला कोणती? म्हणला माझे पैसे माझं सोनं. डॉक्टरचा बल्बच पेटला डोक्यातला. म्हणला 2-3 तासापूर्वी आपल्याकडे एक बाई आलती, ती म्हणली माझा नवरा येडा झालाय आणि तू एकच वाक्य बोलतोय, कोणतं? माझे पैसे माझं. मग ज्या अर्थी हा बोलतोय, हा त्या बाईचा कोण असला पाहिजे? नवरा असला पाहिजे. डॉक्टर असा कुतांगळू होता आणि सोनार धष्टपुष्ट होता. तो म्हणला वॉर्ड बॉय इकडे या. याला बळजबरीने धरला, याला भुलीचं इंजेक्शन टोचावलं आणि बळच झोपवलं. हागडी 2 तासांनीच उठला डायरेक्ट भूल उतरल्याच्या नंतर. कोण? पण भूल उतरल्याच्या नंतर उठला ना गाववाले, तरी तू एकच वाक्य बोलायचा, माझे पैसे माझे पैसे. डॉक्टर म्हणला ही केस जरा क्रिटिकल दिसते. त्याने त्याला बारकाईने विचारलं, म्हणला तू असं का बोलतो? म्हणला तुमच्या पायाला हात लावतो, परत भुलीचं इंजेक्शन देऊ नका. ते म्हणला का बरं? म्हणला 3 तासापूर्वी माझ्या दुकानात एक बाई आलती आणि ती म्हणली माझ्या मोबाईलचं सर्व्हर डाऊन आहे, माझ्या मुलीचं उद्या लग्न आहे, मी पर्स घरी विसरले, 10 तोळे सोन्याचे दागिने द्या, माझी गाडी बाहेर लागलेली आहे, मी तुम्हाला पैसे देते. मी बाहेर पाहिलं, मला अधिकचं चिन्ह दिसलं, मला वाटलं हिचा नवरा कोण असला पाहिजे. डॉक्टर म्हणला सेम प्रॉब्लेम.
तुझा आणि माझा प्रॉब्लेम सेम सारखाच. म्हणला कसं काय? म्हणला भाऊ ती तू ह्या दुकानात यायच्या आधी माझ्या दवाखान्यात आलती. नाही कळलं का तुम्हाला? हा, मग दवाखान्यात येऊन ती मला म्हणली माझा नवरा येडा झाला आणि एकच वाक्य बोलतोय, माझे पैसे माझं सोनं. मला तिने सांगितलं कोरोना काळात आमचं सोन्याचं दुकान होतं, लोकांनी पैसे नाही दिले, तेव्हापासून येडा झालाय. डॉक्टर म्हणला इकडे ये, तुझा आणि माझा प्रॉब्लेम सेम. म्हणला कसं काय? म्हणला तिने माझी गाडी दाखवली आणि तुला फसवलं. हा, माझी गाडी दाखवली आणि तुला फसवलं, तुझं नाव सांगितलं आणि मला फसवलं. ही फसवी आपली नाही चालली, दुसरी काय महाराज? कशात चाललंय जीवन? सगळं सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशाशी न पावला, माया वेष्टीला जीव माझा. या न्यायाप्रमाणे म्हणून पुनश्च एकदा सुंदर मोठ्या प्रेमाने भजन करा, म्हणजे अगदी 10-15 मिनिटात राहिलेला भाग पाहून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर महाराज महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. अंगावरती ज्याची खरी सेवा, त्याच्या भय काय जीवा. करिता स्वामी सवे वाद, अधिका आनंद असावा तो धर्म. मग साहो जाती वर्म, वदे वागदेवी तुका विठ्ठले गौरवी. आता सगळं चांगलंय, पण एकच मातीत चाललं, त्याचं नाव धर्म. बोलेल मी आता त्याच्यानंतर, ऐका बारकाईनं. माता माऊलीनं तुमच्याकरता एक सूचना आहे गड्या. सूचना अशी आहे, आपल्या मुलीचं लग्न झालं ना, नाही तिचं चांगलं करता आलं, यदा कदाचित करू नका. अर्धी चोकण ती तिकडं खाते ना, तिला खाऊ द्या, पण तिच्या प्रपंचामध्ये विनाकारण ढवळाढवळ करू नका. विनाकारण ढवळाढवळ करू नका. कारण बऱ्याच माता पारनेर तालुक्यातले मी 79 परिवार असे दाखविले, 79, की ज्यांच्या प्रपंचामध्ये आईने ढवळाढवळ केल्यामुळे मुलीच्या प्रपंचाचं नुकसान झालंय. पूर्वीच्या काळी लोक म्हणायचे, ज्यावेळेस कन्यादान करायची ना, आजवर होती आमची आणि आता झाली तुमची. काय असेल सुख दुःख तिच्याकडे, तिच्या नवऱ्यापाशी राहू द्या. प्रभू रामचंद्रजींचं लग्न झालं, सीतामय्या त्या ठिकाणी नांदण्याकरता निघाली. सीतामय्याच्या आईने तिला सांगितलं की चला, ज्याप्रमाणे सीतामय्याच्या आईने सांगितलं, बाळा सुखात असो दुःखात असो नवऱ्याच्या बरोबर अर्धांगिनी म्हणून राहायचं. असं नाही की नवऱ्यानं जमीन ऐकल्याच्या नंतर पैसे उडेपर्यंत त्याच्या बरोबर राहायचं आणि पैसे संपले माहेराला निघून यायचं. असं सांगितलं का? रामाला वनवासाची प्राप्ती झाली, प्रभू रामचंद्रजी वनवासाला निघाले. माझा प्रश्न आहे तुम्हाला ढवाणवाडीकर ग्रामस्थ मंडळींना, वनवास हा फक्त रामाला होता का सीतामातेला लक्ष्मणाला सुद्धा होता? कोणाला होता? निरोप घ्यायला प्रभू रामचंद्रजी स्वतःच्या पत्नीकडे सीतामातेकडे गेले आणि सीतामाता एक वाक्य बोलली, निरोप माझा कसला घेता, जेथे राघव तेथे सीता. जिथं तुम्ही आहे ना, तिथं मी असणार. याचं कारण आहे, तिला अर्धांगिनी असं म्हणतात. जर तुम्हाला तुमच्या मुलीचं चांगलं झालेलं जर पाहायचं असेल तर तिला चुकीचं शिकू नका. एका आईने 2 मिनिटात उदाहरण सांगतो, पुढे चलतो. एका आईने असंच सांगितलं आपल्या मुलीला, बाळा त्याचं काय ऐकायचं नाही, नवरा म्हणून त्याच्या उलट करायचं. काय करायचं? उलट. तो एक म्हणला का तो दुसरंच करायचं, तो एक म्हणला का तो दुसरं. त्या पोरीने तेवढंच ध्यानात ठेवलं, नवऱ्याच्या उलट वागायचं. नवरा जर म्हणला ना, ह्या वावरात आपण त्या ठिकाणी गहू पेरू, ती म्हणायची नाही कांदे, इथं गहू नाही कांदे. तो म्हणला ना, एखाद्यावर आपण कांदे त्या ठिकाणी लावू, ती म्हणायची हरभरा पेरा. कारण आईने काय सांगितलं होतं, कसं वागायचं? उलट वागायचं. ऐका ना महाराज, त्याचे आई वडील वारलेले होते आणि पितरपाठामध्ये त्याचे पित्र जेव घालायचे होते. काय जेव घालायचे होते? त्याच्या आई वडिलांचे पित्र. बायको उलट करणारी होती, पण त्याला बऱ्यापैकी बायकोचा अंदाज आलता, ही काय करती? उलट करते. त्याच्यामुळे तो आधीच उलट करायचं, म्हणजे बरोबर सुलट होते. नाही कळलं तुम्हाला? हा, बऱ्यापैकी अंदाज आलता. पण पित्र जेव घालायचे, नैवेद्य दाखवायचा महाराज नदीला भरपूर पाणी आलेलं कॅनलला, आणि कॅनलला गेल्याच्या नंतर नैवेद्य ते दाखवायचा. कसा दाखवायचा गड्या? मग हिने सांगितलं, त्याने एकच वाक्य बोलला, मला नैवेद्य दाखवायला, पण तू माग राहा बरं का, पुढे जायची सवय तुला, पुढे जाऊ नको. ती म्हणली नाही जमणार, माझ्या सासऱ्यात नैवेद्य दाखवाय पुढेच जाईन. नाही कळत तुम्हाला? कॅनलला फुल पाणी आलंय माय बापांनो, आणि फुल पाणी आल्याच्या नंतर हा म्हणत आहे, अगं पुढं नको जाऊ, पुढं लय पाणी आहे. ती म्हणली पुढंच जाईन. हो, माझ्या सासऱ्याचा नैवेद्य टाकायला मी पुढंच जाईन. तो गडबडीत खरं बोलून गेला. बाई पुढं जायला लागली. हा म्हणायचा पुढं नको जाऊ, ती म्हणली पुढंच जाईन. हा म्हणायचा पुढं नको जाऊ, ती म्हणली पुढंच जाईन. ताटवरती तरंगलन, बाई वाहून गेली. आता मला सांगा, तुमचा जो कॅनल आहे निगोज मधून गेलेला, तो खाली कुठे गेलाय बरं? खालचं गाव कोणतं आहे?
विसापूर पर्यंत गेलाय ना, बाई बुडली निघोज मध्ये आणि तो गडी त्या ठिकाणी. आता मला सांगा, जर बाई निघोज मध्ये बुडली तर त्याने बघायला कुठं जायला पाहिजे? कुठं जायला पाहिजे? विसापूरच्या दिशेने दिद्यांनो तिकडे जायला पाहिजे. तो तिकडे नाही ना गेला, हा उलटा उलटा निघाला. पुढची गावं पाठीमाग कोणत्या गावून केला आला? हा आळकुटीवरून आला ना. हा मग निघोज मध्ये बुडलेली बाई पाहण्यासाठी आळकुटीला निघाला. 2 माणसं भेटले त्याला, म्हणले का हो दादा काय झालं? खोटं खोटंच रडायला लागला. आता रडावं तर लागणारच. म्हणला बायको बुडली, माई लई चांगली होती गड्या, पण गेली गड्या वाहून. म्हणले कुठं बुडली? म्हणला निघोज मध्ये. मग बघायला कुठं चालले? म्हणलं इकडे आळकुटीकडे. म्हणले असं कस काय? म्हणलं तिचा एक नियम होता जीवनात, ती बुडणार निघोजलात पण निघणार आळकुटीला. आयुष्यभर कसं केलं होतं तिने, वागली कशी होती सगळं. मग आली का नाही अंगलट बाजू. मग ही बाजू अंगलट जर यायची नसेल तर अगोदर पासूनच आपल्या मुलीला चांगलं शिकवायला सुरुवात करा. तुकोबरायच्या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. बरोबर 9 वाजले. 10 मिनिटं शेवटचे तुमचे घेणार आहे, कारण कीर्तन लेट चालू झालं. एखाद्याला जर लय गडबड झाली असेल तर पंक्तीचा स्वयंपाक मगाशीकच आलेला आहे, डायरेक्ट उठान जेवायला जा. महाराष्ट्रभर कार्यक्रम करत असताना मला घड्याळ दाखवलेलं जमत नाही, मला वेळ झालेली जमत नाही, कारण की आता मी जे बोलणार आहे ना, सबंध कीर्तन विसरा, पण शेवटचे 10-15 मिनिटं सर्वांगाचे कान करून ऐका. ही काळाची गरज आहे. कशाची गरज आहे? काळाची. उभा महाराष्ट्रभर कार्यक्रम करत असताना 5-6 मुद्दे समाजाला सांगत आलो. पहिली गोष्ट दारूबंदी करा. या हिंदुस्थानला ज्या तरुण तडफदार मर्द मराठ्यांची गरज आहे, तेच तरुण आता व्यसनाच्या आहारी जायला लागले. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे शाम को उतर जाएगी, लेकिन एक बार तू उस हरिनाम का प्याला तो पीते देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. पहिली गोष्ट दारूबंदी करा. दुसरी गोष्ट, गावागावात हरिनाम सप्ते करा. हरिनाम सप्त्याने काय झालं? शास्त्रांची 9 प्रकारची भक्ती सांगितली, त्यात नंबर 1 ची भक्ती श्रवण भक्ती. नाही तर बसू द्या, बाहेर कानावरती नाम गेलं ना एखाद्याचं, त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. पण महाराष्ट्रातलं भीषण वास्तव आहे, ज्याच्या बापाला वाटत आहे गावात नाम यज्ञ नाम सोहळा सप्ताह झाला पाहिजे, त्याच्याच पोराला वाटत आहे गावात 1,20,000 रुपये देऊन गौतमी पाटलाचा कार्यक्रम आला पाहिजे. हे महाराष्ट्रातलं भीषण वास्तव आहे. आमच्या पट्ट्यात अनेक जणांच्या जमिनी गेल्या तिकडे MIDCत, आणि त्यांनी त्यांच्या बर्थडेला गौतमी पाटील आणि राधा पाटील नाचवले. भाऊ काय उद्धार झाला असेल? म्हणून गावागावात हरिनाम सप्ते करा. तिसरी आणि अति महत्वाची गोष्ट, धर्माचं रक्षण करा. आपला हिंदू धर्म एवढा श्रेष्ठ आहे, आपला हिंदू धर्म एवढा बलवान आहे. परक्यांनी सुद्धा लिहून ठेवली अशी हिंदू धर्माची आख्यायिका. औरंगजेबाची बायको होती, ती औरंगजेबाला सांगत होती काय? आलमगिराची बेगम सांगते आलमगिरा, शिवाजी असेल सूर्य तर संभाजी चांद तारा, पण चंद्रावरती दाग आहे, संभाजी बेदाग आहे. आलमगीर जरा जपून, कारण संभाजी सह्याद्रीचा वाघ आहे. कशाचा वाघ आहे? संभाजी सह्याद्रीचा वाघ आहे मायबापानो. म्हणून धर्म एवढा श्रेष्ठ आहे, धर्म एवढा बलवान आहे. धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचं बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका, व्यर्थ नका जाऊ देऊ. 40 दिवस अन्याय आणि अत्याचार सहन केले. इथून पाठीमागच्या काळात पिक्चर भरपूर आले. सैराट पिक्चर दाखवून पोरांना गायराट बऱ्याच आईबापांनी केलं, पण 2 पिक्चर माझ्या अंतकरणाला एकदम भावले. पाठीमागे एक पिक्चर आला होता, त्या पिक्चरचं नाव होतं द केरला स्टोरी. काय नाव होतं त्या पिक्चरचं? द केरला स्टोरी. आणि त्या पिक्चर मध्ये त्या पुरी शेवटच्या टायमाला बापाला म्हणल्या, बाबा सगळं शिकवलं तुम्ही आम्हाला, सगळं, पैसा कसा कमवायचा शिकवलं, जमिनी कशा घ्यायच्या शिकवलं, शिक्षण कसे घ्यायचे हे शिकवलं, पण तुम्ही आम्हाला आपला धर्म का नाही शिकवला? सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? धर्म. धर्म ऐका, जम्मू काश्मीरला त्या दिवशी 4-5 दिवसापूर्वी मायबापांनो हल्ला झाला. हल्ला झाल्याच्या नंतर आतंकवाद्यांनी लोकांना हे नाही विचारलं तू कोणत्या जातीचा आहे, तू साळी आहे, माळी आहे, वंजारी आहे, पिंजारी आहे, लोहार आहे, चांबार आहे, कुंभार आहे, तू मराठा आहे, तू शत्रू त्या ठिकाणी असणारा शत्रुघ्न आहे, ऐक तुझं शूद्र आहे का तू, हे नाही विचारलं. त्यांनी एकच वाक्य विचारलं, तुमचा धर्म कोणता आहे? मुसलमान म्हणले का सोडून द्यायचे, हिंदू म्हणले का मारायचे. ते जर त्यांच्या बाबतीत एवढे कट्टर असतील तर हिंदूंना डोळे आणि कान उघडे ठेवून जगायला शिका. असं सांगितल्याच्या नंतर काय तुम्ही 5-10 हजार रुपये आमच्या पाकिटात जास्त देत नाही, पण महाराज लोकांनी जर धर्म सांगायचं बंद केलं तर बुडला बरं का आपला हिंदू धर्म मायबापानो. धर्मवीर छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांचं बलिदान जर कशा करता असेल तर तुमच्या माझ्या कपाळावरचं मायबापानो कुंकू टिकावं याच्या करता, तुमच्या डोक्यावरचा पदर सुरक्षित राहावा म्हणून धर्मवीरांचं बलिदान आहे.
तुमच्या माता भगिनींचं कुंकू सुरक्षित राहो म्हणून धर्मवीरांचं बलिदान आहे. कोण सहन करतो 40 दिवस अन्याय आणि अत्याचार? सर्जा शंभूराजे किती लोकांना कळाला मायबापांनो. आणि आपला आदर्श कोण असला पाहिजे? आपल्या पोरांचा आदर्श पुष्पा असावा की आपल्या पोरांचा आदर्श धर्मवीर छत्रपती संभाजीराजे असावे? हे प्रत्येकाचं कळलं पाहिजे. आणि हे सगळं हातात एका आईच्या आहे. एका आईने जर ठरवलं तर स्वतःच्या मुलाला महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज करू शकते. एका मुलाने जर आईने जर ठरवलं तर आपल्या मुलाची प्रगती घडू शकते. आणि एका आईने जर ठरवलं तर आपल्या मुलाची अधोगती होऊ शकते. एवढा श्रेष्ठ आहे धर्म. असा धर्म सांगतो ना महाराज. एवढं महाराष्ट्रभर टोकाचं बोलतो ना. ऐका मायबापानो, म्हणून तुमच्या समोर जो महाराज उभा आहे ना त्याच्यावरती 9 गुन्हे दाखल आहे. किती गुन्हे? कशाचे? गोसेवा करतो आणि त्या ठिकाणी धर्म सांगतो लोकांना, म्हणून धर्माला भीक घालत नाही रे आपण. धर्माला छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजीराजांच्या वारसदार आहेत आपण. भीक घालायचं काय कारण त्या ठिकाणी गुन्ह्यांना? पण ऐका ना, आपण जर आपल्याच्या पाठीमागं आज जर उभे नाही राहिलो तर परत संपलं बरं का सगळं. परत सगळं संपलं. आपण आपल्याच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे. ऐका ना महाराज, अल्लाचं अस्तित्व मान्य नाही असा एकही मुसलमान तुम्हाला शोधून सापडणार नाही. शोधून सापडणार नाही. पण आपल्या 50% अवलदींना देवच मान्य नाही. ही आपली शोकांतिकेची गोष्ट आहे. कशाची गोष्ट आहे? शोकांतिकेची. माझं सोडून द्या, आम्ही एवढं टोकाचं बोलतो सगळ्यांना त्या ठिकाणी डोक्यावरती घेतो म्हणजे आम्ही भीत नाही महाराज कोणत्या गोष्टीला. भीत नाही आता आपुल्या मरणा. कशा करता तुम्ही महाराज? फार टोकाचं बोलता तुम्ही. तुम्हाला भीती वाटत नाही का? ऐका ना, सबंध हिंदुस्थानातला 1 नंबरचा ग्रुप आहे, त्याचं नाव आहे टायगर ग्रुप. काय नाव आहे त्या ग्रुपचं? आणि तुमच्या समोर जो महाराज बोलतोय ना तो त्या टायगर ग्रुपचा संस्थापक सदस्य आहे. भीती नाही. आपल्याला असंही जमतं ना असंही जमतं. मी महाराष्ट्रभर लोकांना सांगतो, धर्माच्या बाबतीत जर एखादा इकडं वर आपल्याकडे पाय करायचा प्रयत्न करायला लागला ना, आपण पहिल्यांदा हात जोडायचे आणि नंतर तुकोबरायचा अभंग सांगायचा. देऊ तरी तू कासेची लंगोटी आणि नाठाळाचे माथी हानू काठी. हे जमलं पाहिजे. आणि आता जर धर्माच्या बाबतीत तुम्ही मी गहाळ राहिलो ना तर परत धर्म संपला आपला. काय काम करतो आपण? काय करतो महाराज? ऐका ना, तुम्ही ढवणवाडीतले 20 लोक माळकरी झाल्याच्या नंतर काहीच फायदा नाही माझा व्यक्तिशा. कोणताच फायदा नाही. ज्याला धर्माबद्दल ज्ञान आहे, ज्याला संप्रदायाबद्दल आसक्ती आहे तो माळकरी होईल. पण ऐका ना, तुम्ही 4 जण जर धर्माच्या बाबतीत जागृत झाले ना, आजच्या आपल्या ढवणवाडीचं कीर्तन सक्सेस झालं. माझं सक्सेस झालं आजचं कीर्तन. ऐका महाराज, घटना सांगतो मी तुम्हाला. काय काय कामं करतो ना त्याची यादीच देतो तुम्हाला. ऐका महाराज, आतापर्यंत महाराष्ट्रभर कार्यक्रम करत असताना 23 लवजी आजची प्रकरण तुमच्या समोर उभा आहे. त्या महाराजांना त्या ठिकाणी उलटून पाडलेत. गेल्या 8-10 दिवसापूर्वीचं प्रकरण सांगतो तुम्हाला. आपल्या नगरच्या MIDC मध्ये त्या ठिकाणी MIDC पोलीस स्टेशन नावाचं एक पोलीस स्टेशन आहे. फोन आला एका पोरीच्या बापाचा. सकाळी 10-11ची वेळ आहे. महाराज, ओ महाराज, जिहाद्यानं फसवलं महाराज मुलीला आणि जाळ्यात ओढले. मुलगी आता ऐकायला तयार होत नाही. पण काय करता येईल का? त्याला एकच वाक्य बोललो. तिथं ज्यांच्याकडे केस आहे ना त्या साहेबाचं काय नाव आहे? त्याने सांगितलं एकाचं नाव आहे शेख आणि एकाचं नाव आहे सांगळे. म्हणलं सांगळे दादाकडे फोन द्या. फोन दिल्याच्या नंतर त्यांच्याशी फोनवरती बोललो. म्हणलं दादा, नवनाथ महाराज गड बोलतो, धर्माच्या बाबतीत फार जागरूक करतोय माणसांना, पण ही दिदी फसली ना, हिला बाहेर काढावं लागेल. ज्यावेळेस तुम्हाला बोलायला चान्स मिळेल तिच्या बरोबर त्यावेळेस तिला जागरूक करा, बाहेर काढा. पूर्णपणे प्रयत्न करा. आणि ज्या दिवशी ज्या टायमाला तुमचे प्रयत्न संपतील ना त्या दिवशी फक्त 1.5 मिनिटाचा कॉल मला लावून द्या. मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करतो. ऐका ना मायबापांनो, ऐका ना. त्यांनी मला एक प्रतिक्रिया दिली. म्हणले महाराज, समोरून जे माणसं आहेत ना ते 50 ते 60. किती आहेत? 50 ते 60. आणि पोरीच्या बाजूने जे आहेत ना ते फक्त 4चे. 4 कोण? पोरीची आई, पोरीचा बाप, पोरीचा चुलतान, पोरीचा मामा. बारका नाही का बरं का? फार पोट तिडकीने सांगतोय तुम्हाला आणि सत्य घटना सांगतोय. बारका नाही का? 5 मिनिटातच कीर्तन संपणार आहे आपलं. पण तुम्ही सावध बसले तर मलाही सांगायला त्या ठिकाणी ऊर्जा मिळेल. त्यांनी सांगितलं काळजी करू नका. त्यांना म्हटलं पण पोरीला वाचवली पाहिजे. मायबापानो प्रयत्न केले पण ती सांगायला लागली माझा शाहरुख तसा नाही. माझा शाहरुख बाकीच्या शाहरुख सारखा नाही. माझा वेगळा आहे. माझे तुकडे तुकडे नाही होणार फ्रीजमध्ये. 1.5 मिनिटाचा कॉल माझ्याशी जोडून दिला. मी त्या दिदीला सांगितलं, दिदे माझ्या बहिणीसारखी आहे तू, मला मोठा भाऊ मान. आणि एक वाक्य सांगतो तुला दिदे, एकदा फक्त आईच्या आणि बापाच्या डोळ्याकडे बघ. श्रद्धा नावाची पोरगी फ्रीजमध्ये कसे तुकडे तुकडे करून टाकले तिचा इतिहास आठव. आतापर्यंत तू मांस खाते का? मांसाहार करते का? म्हणली हो महाराज खाते. कशा कशाचं खाल्लं दिदी बाळा? तिने सांगितलं आतापर्यंत बकरीचं खाल्लं, बोकडाचं खाल्लं आणि कोंबडीचं खाल्लं. दिदे जर तिकडं लग्न झालं ना तुझं तर तुला जनावरांचं खावा लागेल. चालेल का?
ती म्हणली असं कसं बोलता महाराज? ऐक ना दिदी, आपल्या धर्मात 2 किंवा 3च लेकरं होतात, तिकडे 8-8 9-9 होतात, जमतील का तुला? महाराज असं कसं बोलता? एकच वाक्य बघ म्हणलं, फक्त त्या तुझ्या आई बापाकडे बघ आणि निर्णय बदली कर, निर्णय बदली कर. आणि तुझी केस जर एकदा हँडल केली ना, एकदा निर्णय तुझा झाल्याच्या नंतर तुझे आईबाप बी काय करू शकत नाही, पण बदलता येईल तो निर्णय बदली कर. महाराज त्या दिदीने फक्त आईबापाकडे पाहिलं आणि निर्णय बदली केला. निर्णय बदली केल्याच्या नंतर समोरच्या पिलावरी खवळल्या गेल्या, कारण त्यांच्या हातातली शिकार जाणार होती. फक्त ते म्हणले आता ते हमरी तुमरीवरती आले. पोरीच्या बापाला म्हणलं माझा फोन जोडून द्या आणि सगळ्यांच्या घोळक्यात स्पीकर ऑन करा आणि सांगा नवनाथ महाराज गड बोलतोय म्हणून. एकच वाक्य बोललो, जर पोरीच्या घरच्यांना हात लागला तर संध्याकाळपर्यंत किती गाड्या घेऊन उतरण मी तोपर्यंत सांगता येत नाही, आणि परत काय होईल त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असाल. नशीब इतकं चांगलं मायबापानो, संध्याकाळी माझा 7-8च्या दरम्यान फोन वाजला. तो फोन त्या पोरीच्या बापाचा होता आणि पोरीचा बाप तिकडून ढळ ढसा रडायला लागला. रडला पोरीचा बाप आणि सांगितलं महाराज वाचली पोरगी, महाराज एक शेवटचा प्रयत्न केला, तुमच्या कीर्तनाचं प्रबोधन ऐकलं होतं म्हणून शेवटचा प्रयत्न केला महाराज, पण वाचली पोरगी. आयुष्यभर हा पोरीचा बाप तुमचे उपकार विसरणार नाही. यदा कदाचित जर कधी नगरला आले ना महाराज, पाईपलाईन रोडला राहतो आम्ही, सेवा करण्याची संधी द्या गरीबाला, असं म्हणून ढळ ढसा त्या पोरीचा बाप रडला. दादा काय साध्य करणार आहे तुम्हाला माळकरी बनून? जर हे जर साध्य होत असेल ना, ही प्रकरण जर आपल्या हातून जर महागारी येत असेल तर आपण कार्यक्रम करतो ही आपली वापसी आहे महाराज. पण बऱ्याचदा लोकांना खरं खरं पटत नाही, म्हणून हिंदू धर्म श्रेष्ठ आहे रे दादांनो. आपला जन्म हिंदू धर्मात झाला ना, फार मोठ्या कुळात आपण जन्माला आलोय. फक्त काही पैशासाठी धर्म बदली करू नका. आता लय जमाती फिरायला लागल्या गाड्या धर्म बदली करायला, ना आपली लोक बदली व्हायला लागले. धर्मवीरांनी त्या काळात जर धर्म सोडला असता ना दादा, तर काही मिळालं असतं, पण धर्म नाही सोडला, स्वतःचा जीव सोडला. म्हणून हिंदू धर्म एवढा श्रेष्ठ आहे. चौथी आणि अति महत्वाची गोष्ट, संपलं कीर्तन 5 मिनिटात आपलं, गोमातेची सेवा करा. गौवा से क्या नाता है, गौवा हमारी माता है. गाई जर तुमची माझी माय असेल तर याच हिंदुस्थानात 40,000 कत्तलखाने. किती कत्तलखाने? 40,000. जर एक गाय कापली जात असेल ना तर 40,000 गाया कापल्या जातात. किती कापल्या जातात? 40,000. मायबापानो, आपण हिंदू म्हणून जर जन्माला आलो असेल ना, गाईला चारा टाकायला चारा नसेल टाकू नका, पाणी पाजायला पाणी नसेल पाजू नका, पण 4 पैशाला लाचार होऊन आपली गोमाता कसायच्या दावणीला बांधू नका. सत्य घटना सांगतो मी तुम्हाला आत्ताची, आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. दिवाळीच्या अगोदर तुम्ही एक प्रसंग ऐकला असेल, आपल्या राळेगण थेरपाळ जवळा परिसरातून नगरच्या कुरेशी नावाच्या एका कसायानं 52 वासरं भरली होती मौलीला, एका टेम्पोमध्ये. किती भरली होती? 52. सत्य घटना सांगतोय, भाकड कथा सांगण्याकरता तुमच्या पुढे उपस्थित नाही दादा, बारकाईने ऐका. तुम्ही ऐकताय म्हणून सत्य घटना सांगतो, तुमचे डोळे उघडतो, ऐका. 52 वासरं त्या ठिकाणी गाडीमध्ये भरली. मला त्याच दिवशी पुण्याला बावधनला कीर्तन होतं आणि मी दुपारी 1 वाजता निघालो होतो. 6 ते 8 कीर्तन असल्यामुळे ट्रॅफिकच्या मुळे, आणि मला बरोबर 2 वाजता एक फोन आला दादांनो. किती वाजता फोन आला? तेव्हा माझी गाडी रांजणगाव कारेगाव पास करून पुढे निघालेली होती. 2 वाजता फोन आला, महाराज धर्म कार्य करतोय आपण सगळे मिळून, गाडी अडवायची महाराज राळेगण सिद्धीमध्ये, काय करता येईल का? मी नेमका कार्यक्रमाला आलोय, पण मी आम्हाला शिकवायला जे सर होते ना, अण्णा हजारे बरोबर जे सर असतात ना, त्या सरांचं नाव आहे सुभाष पठारे सर. काय नाव आहे त्या सरांचं? सुभाष पठारे सर. आबांना फोन केला, म्हणलं आबा गाडी येते अशी अशी, अडवायचा प्रयत्न करा राळेगण सिद्धीच्या चौकात. पठारे सर 10-15 लोक घेऊन राळेगण सिद्धीच्या चौकात, पण 2 कसायांची हिंमत पाहना, अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न केला, गाडी नाही थांबवली. गाडी पारनेर फाट्याच्या दिशेने निघाली, 25 पोरं आपली तिथं उपस्थित, गाडी नाही थांबवली. गाडी वाडेगावांच्या चौकात गेली आणि वाडेगावांच्या चौकातून युटर्न गाडीनं केला. मसना फाट्यावरती आपल्या पोरांना अलर्ट व्हायला सांगण्यात आलं. गाडी पुढच्या टेम्पोला धडकली आणि म्हणून गाडी थांबली. आपल्या पोरांनी ते कसाई गाडीतून खाली उतरवले आणि कुत्रीच्या ऐगत तुडवले. कार्यक्रम सगळ्या महाराष्ट्रात जातोय तरी सुद्धा एक टोकाचं परत वाक्य बोलतो, आपल्या पोरांनी त्यांना गाडीतून खाली उतरवले आणि कुत्रीच्या ऐगत तुडवले. नाही कळलं का तुम्हाला? माझा बोलण्याचा रोख नाही कळला का? आपल्या पोरांनी त्यांना गाडीतून खाली उतरवले, कुत्रीच्या ऐगत इतके मारले की ते म्हणले आम्ही परत हे धंदे करणार. पण हिंदूंनो, तुमची माझी एक वाईट सवय. कोणती सवय सांगू का? काहींनी मोबाईल काढले माऊली दादा, आणि मोबाईल काढल्याच्या नंतर त्याचा व्हिडिओ शूट केला, त्या कसायांना मारतानाचा. तो व्हिडिओ व्हायरल झाला. व्हायरल झाल्याच्या नंतर पारनेर पोलीस स्टेशनला तो व्हिडिओ आला आणि
पिंपळनेर क्षेत्रातला एक पोरगा आहे, तो माझा परम मित्र आहे. आता कार्यक्रमाला इथं उपस्थित राहणार होता, पण वेळेप्रसंगी येता नाही आलं. त्याचं नाव आहे शैलेश गाजरे पाटील. सुभाषराव गाजरे पाटलांचा तो पुतण्या आहे आणि शैलेश गाजरे पाटील त्याचं नाव आहे. पुणेवाडीचे 4 पोरं पकडले आणि त्या पोरांना सेशन कोर्टातून जामीन झाला. 4.5 महिने आपले पोरं जेलमध्ये होते. किती महिने जेलमध्ये होते? 4.5 महिने. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांना, ते पोरं 4.5 महिने जे जेलमध्ये गेले ते स्वतःच्या कुटुंबासाठी गेले का? बोला, कुटुंबासाठी गेले का? कशासाठी गेले? काय वाचली पाहिजे म्हणून? लय पोटतिडकीने बोलतोय बरं का, बारकाय नाही का, 2-3 मिनिटं फक्त. काय वाचले पाहिजे म्हणून गेले? गाय वाचली पाहिजे. मग आम्ही एक मध्य काढला. जर राळेगणला आले ना कधी, तर पद्मावतीचं मंदिर उजव्या बाजूला आहे आणि डाव्या बाजूला एक बंगला आहे, त्याच्यावरती लिहिलेलं आहे नाव आई निवास आणि एका बाजूला नाव लिहिलंय विश्वनाथ शेठ. काय नाव लिहिलंय? विश्वनाथ शेठ. दिवाळीच्या नंतर 7 तारखेला माझं तिथं वर्ष श्राद्धाचं कीर्तन आणि सगळे त्या गावचे सगळे लाभेशराव औटीन ते सगळे सरपंच मंडळी तिथं उपस्थित, सुरेश पठारेजी, हे बाकीचे सगळे आबा सर सगळे उपस्थित. आणि त्या दिवसापासून आम्ही एक पण केला. पण त्या कार्यक्रमातच मी शपथ अशी खाल्ली की म्हणलं, सर आपले पोरं जे जेलमध्ये गेले ते काय वाचली पाहिजे म्हणून गेले? गाय वाचली पाहिजे. आणि कसायांना आपल्या शेतकऱ्यांनी ते गोवंश विकले, त्यांना काय मिळतोय म्हणून? काय मिळतोय म्हणून? मग त्या दिवसापासून शपथ खाल्ली मायबापानं. आम्ही कार्यक्रमातून सरांना म्हणलं भीक मागायला चालू करू. काय मागायला चालू करू? भीक मागायला. आणि आम्ही प्रत्येक कार्यक्रमात भीक मागतो. आताच त्या दिवशी आमचा जवळला वर्ष पटऱ्यांचे ते कार्यक्रम झाला आणि त्या लोकांनी 20-22 हजार रुपये जमा करून दिला. ते पैसे कशा करता बारकाय नाही ऐका बरं का. जर आम्हाला फोन आला ना, महाराज ढवाणवाडीत एका गायीचा कसायाला सौदा झालाय आणि 7,000 रुपयाला जर तुमची गाय जर विकली असेल ना तुम्ही कसायला, आम्हाला जर फोन आला ना, तर आम्ही शेतकऱ्याला म्हणतोय 7,500 घे, पण तुझी गाय कसायला न जाता आम्हाला दे ना, आम्ही ती गोशाळेत सोडतो. संकल्प कसा आहे गाववाले? संकल्प कसा आहे? याच्यातून 2 गोष्टी साधल्या जातात. कोणत्या? पहिली गोष्ट, ज्या शेतकऱ्याला पैशाची गरज आहे म्हणून ते गोवंश विकतात त्यांना काय मिळतोय? आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपले पोरं जेलमधून जाण्यापासून वाचतात की नाही वाचतात? मग मला सांगा, आणि त्या दिवाळीपासून आतापर्यंत कालच्या तारखेपर्यंत आम्ही 122 गायांचे प्राण वाचवले. किती गायांचे प्राण वाचवले? 122 गायांचे प्राण वाचवले. 100 पैकी 100 गाय आम्ही नाही वाचू शकत. तुम्ही दिलेले 500 रुपये असू द्या, 100 रुपये असू द्या, 1000 रुपये असू द्या, हे आम्हाला लाखाच्या बरोबर आहेत. दादा, सत्य संकल्पाचा दाता नारायण या न्यायाप्रमाणे कुटुंबासाठी प्रत्येक जण जगतोय. आज जर तुम्ही 2 जण जर निगोदला मिसळ खायला गेले ना, मिसळ खायला, तर 300 रुपये खर्च आहे मिसळीचा. किती? 300. किती जणांचा? जर 4 जण जर हॉटेलला जेवायला गेले ना विकास दादा, तर 1000 रुपये खर्च येतो. किती खर्च येतो? 1000 रुपये. अरे तुमच्या 2 मिसळचा पैशाचा खर्च आमच्यापर्यंत सुपूर्द करा. जर एखादी गाय जर वाचली ना त्या पैशातून, आयुष्यभर सांगाल मी कष्टाने कमवले 200 रुपये आणि त्यातून एक गाय वाचली म्हणून आयुष्यभराचा पुण्याचा संचय तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. पुढचं एक वाक्य टोकाचं बोलतो ऐका. पण हे दिलेल्या पैशाचा योग्य विनियोग जर केलेला दाखवला नाही, जर हे कार्यक्रम ऐकून गेल्याच्या नंतर तुम्ही जर आम्हाला पैसे गोळा करून दिले आणि जर पुढच्या कार्यक्रमात जर यदा कदाचित आपली भेट झाली, तर आमच्या कॉलरला हात लावून विचारायचं, महाराज ढवाणवाडीच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला एवढे पैसे गाय वाचवे म्हणून गोळा करून दिलते, त्याचं काय केलं? योग्य विनियोग केलेला जर दाखवला नाही तर नवनाथ महाराज गट उद्यापासून फेटा बांधायचं सोडून देईन. आपण करत असलेल्या कामावरती एवढी श्रद्धा आहे महाराज आपली, एवढी भक्ती आहे आपली. मग परिपक्वतेनं दरारा कशाला म्हणतात सांगू का तुम्हाला? जर यदा कदाचित तुमच्या गावातून जर एखादी कसायाची गाय जर गेली ना, गाया भरलेली गाडी जर चालली माऊली दादा, आणि रात्रीचा प्रसंग असेल, मी जर कीर्तनावरून घरी जात असेल ना, त्याने जर माझी गाडी जर पाहिली ना, कसायानं किती गाया भरलेल्या असू द्या, तो जागची जाग्यावर गाडी सोडितो आणि पळून जातो. हा आपण संप्रदायात तयार केलेला दरारा आहे. हा आपण तयार केलेला दरारा आहे महाराज. म्हणून तुका म्हणे सत्य सांगो यवत रागे येते ते या न्यायाप्रमाणे. जर आपल्याला या संकल्पात सहभागी व्हायचं असेल, माझे पूर्वपरिचित सगळी मंडळी मौल्यवान या ठिकाणी उपस्थित आहे, ही इथे येऊन बसतील. तुमचे 100 रुपये असू द्या, आम्हाला लाखाच्या ठिकाणी 500 रुपये असू द्या, लाखाच्या ठिकाणी 1000 रुपये असू द्या, लाखाच्या ठिकाणी, कुटुंबासाठी प्रत्येक जण जगतोय गाड्या, प्रत्येक जण जगतोय. पण कधीतरी या धर्मकार्यामध्ये सहभागी व्हा. वेळ संपली माझी, झालेली सेवा पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी समर्पित करतो. तुम्ही सगळे मायबाप श्रोता मंडळी, तरुण वर्ग, कानिपनाथ त्या ठिकाणी ट्रस्ट मंडळ असेल आणि संपूर्ण तरुण मंडळी या ठिकाणची आजूबाजूच्या परिसरातले उपस्थित झाले, तुमच्या सगळ्यांच्या अंतःकरणापासून धन्यवाद प्रकट करतो.
ज्यांच्यामुळं मला या ठिकाणी येण्याचा योग आला ते आमचे उमेशजी ढवण आणि संपूर्ण त्यांची तरुण मंडळी मित्र परिवार असेल, सर्वांच्या चरणी या ठिकाणी सेवा समर्पित करत असताना माझ्या मायबापा चरणी सेवा समर्पित करतो. गायक मंडळी आपण फार सुंदर साथ केली, तुमच्या अंतकरणापासून धन्यवाद. मृदंगाचार्य आपण फार सुंदर साथ केली, तुमच्या अंतकरणापासून धन्यवाद. साऊंड सिस्टम वाल्यांनी फार सुंदर साथ दिली, त्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करतो. कारण दादा तुझे 8 मशनी 4 मशनी आता आम्हाला दिसतात, पण भविष्यात पांडुरंगाला प्रार्थना करतो की या दादाच्या 4 मशनीच्या 8 मशनी होऊ दे आणि तो सुख सोहळा पाहण्याकरता आम्ही उपस्थित राहू दे. धन्यवाद व्यक्त करतो तुमचे परत एकदा. तुमचे श्रोतावर्ग तुमचे परत एकदा धन्यवाद असे व्यक्त करतो की गुलाबाच्या फुलाप्रमाणे टवटवीत राहिले. सूर्यफूल काय कोणाचं झालं नाही, म्हणून तुमचे पुनश्च एकदा धन्यवाद व्यक्त करतो. विनेकरी बाबा आपल्या अंतकरणापासून धन्यवाद. चोपदार दादा तुम्ही आदबणारी सगळी मंडळी, यूट्यूब चॅनल ज्यांचं आहे ते त्या ठिकाणी वारकरी व्यासपीठ यूट्यूब चॅनलचे मालक आमचे परम मित्र त्या ठिकाणी विकास दादा फार श्रीगोंद्यावरून कष्ट पर्यंत उपस्थित झाले. तुमच्या अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय.